गिरजा मी घेतला वरतून. बघू शकता किती सुंदर वाटते चढायला. वरती गेल्यावर वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आता आपण बघूया. आधी तर वर चढून साडेपुढे आले की नाही काही करायला आलो काय आणि काय करून जाऊ त्याच्यापेक्षा व्यवस्थित करून घ्या आधी. नंतर आपण वरचा व्ह्यू बघूया. पाहू शकतो तुम्ही खाली पण आपण है ना. राजस्थानचं आठवण करून कारण हे राजस्थानलाच वाटतं ना राधा राणीचं. अच्छा दगड राजस्थानचा वापरलाय का. पण हे अयोध्याचं मंदिर ज्यांनी बनवलंय ना त्यांनीच हे मंदिर बनवलं. हा तेच कारागिरी. पाणी भरून जातं पहाड आहे ना पाण्यात दिसतं. येणाऱ्या दिवसात अजून काय काय बनणार. छान आहे. गाय आहे श्री. मला तर खूप आवडतं मंदिरच खूप आवडतंय. खूप असं वाटतं इथून जाऊच नाही इतकं छान वाटतं गाईज. हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि संध्याकाळच्या टायमाला इकडे सनसेट होतं किती भारी वाटेल कारण की सूरज इथूनच डुबणारे वाटतं ना. खूप छान वाटेल. दिला वायू नंबर दिला. बघितलं संजीवनी मी किती ऍक्टिव्ह आहे. इथं येत आहे. तर चला आता करतो आपण राधे राधेला. राधे राधे है ना. मंदिराला टाटा. जायला जीव होत नाही एवढं भारी वाटतं हा भाई. बघ तिकडे पण चाललंय सगळं लोकेशनवर बोलायला आहे करायला. तर चला आता आम्ही खूप एन्जॉय केलंय आणि चला आता आपण चाललोय आणि बघू शका लास्ट अजून बघून घ्या. किती सुंदर परिसर आहे आणि खूप छान वाटतंय. मंदिराचं लोकेशन पण खूप छान आहे आणि खूप भारीच वाटतंय त्याला. आणि मुलांसाठी पण खूप ॲक्टिव्हिटी करून ठेवली आहे. तर
ज्यूस पिऊया आपण, है ना गाईज. तर पाहू शकता तुम्ही, खूप सोय केली आहे छान. आणि तिथं बघा, तिथं प्रोग्राम झाला होता, तिकडे संजय दत्त आले होते, तर म्हणून तिकडे पण खुर्ची टाकून ठेवली सगळी, है ना. पण आज काय येणार नाही कोणी, कारण संपले. आणि ही 29पर्यंतच हा म्हणजे उत्सव राहणार आहे, कारण की 26पासून चालू केलं आहे, तर 30पर्यंतच राहणार आहे, संपणार आहे मग. तर चला आता आपण जातो घरी. घरी जायची वेळ झाली आपली. ॲक्च्युली जायला मन नाही करत आहे, पण जावं लागेल, कारण आपण खूप लांबून आलो आहे ना गाईज. आपल्याला खूप टाईम लागणार आहे. तर बघू शकता तुम्ही, ज्यूस पण भेटता इथे. नाही ना महिन्या जो एक बॉटल घ्यायचे खाली पाण्याची. ते पाणी कुठेतरी खाली करा, ते पाणी कुठेतरी खाली करा. पिला का चाय? जास्त फास्टिंग आमच्यावर. तर चला मग, जायला जीव नाही होते, पण तरी चाललोय आम्ही, कारण आपण लांबून आलोय ना, है ना भाई. किती तास लागेल आपल्याला जायला? 3 तास. आणि सनसेट झाला ना गाईज संध्याकाळच्या वेळी, इतकं छान वाटेल. कारण आता जाताना पण चहा पितोय आणि येताना पण पाणी घेतलं, आता जाताना पण पाणी घेतलं शाळेवर. तुम्ही बघू शकता, इथून जायला मन नाही करत, एवढं छान वाटतंय. काय करू, जायला जीव होत नाही. आणि कोणी ना कोणी सेलिब्रिटी येत आहे बघा, मोठमोठे लोक येतात, डायरेक्ट VIP. आणि आम्हाला पण VIP एंट्री दिली. हा गाईज, आम्हाला पण VIP एंट्री दिली, लाईन नाही लावली आम्ही. हा भाई, आपण लाईन लावली का? नाही आपल्याला लाईन लावली नाही, तुम्ही लावली असेल. पप्पा नव्हते ना आपल्या संगे. लावली आपली ऑटो. कधी चांगले दिवस येईन की आम्ही आमची कार घेऊ. डोंगर बघून घ्या किती सुंदर आहे, आणि संध्याकाळच्या टायमाला तर अजून भारी वाटेल. आणि अजून लोक येतच आहे ना भाई, बघू शकता तुम्ही, लोक येतच आहे अजून, कारण की वातावरणच इतकं सुंदर आहे गाईज. निघालाच ना मनच नव्हतं होत, पण तरी चाललो आम्ही, कारण आमचे पप्पा आहे ना घेऊन चालले जबरदस्ती. भाई पप्पा आहे म्हणून चालले आपण जबरदस्ती. भाई गाडी येते, गाडी सांभाळा, कार आहे पुढे. अरे इथं खायला बी जागा आहे ना, झाडाखाली त्या साईडला ते मंदिर आहे. आणि आपण आलो इकडून. तर चला आता आपण काय करूया, आपल्याला लागली भूक, तर आता आपण जेवून घेऊया. कुठे जाऊ? ऍक्च्युली इथं महाप्रसाद पण असतो, पण आम्ही कोण आता एवढी लंबी लाईन लावेल. उद्या आणि परवा आहे, आणि आम्ही नाही चाललो. आज पण असू शकतो, पण आम्ही नाही चाललो, कारण की ना गर्दी असेल आणि आम्हाला भूक लागली. आम्ही जेवण आणलंय घरून, तेच खाऊया आम्ही, है ना. तर चला आता आपण जेवूया. आता आपण करतोय खायची तयारी, पिकनिकची तयारी. नंतर म्हणून आपण आलो आता इकडे शेतात, म्हणजे मंदिराच्या बाजूलाच शेत आहे. तर आम्ही आता बघू शकतो, देखता ना, बस भरून डायरेक्ट येतात दर्शनात. नहीं जाओ सीधा जाके मंदिर तो है, हाँ ये है राइट जाने के लिए क्या वो लोकेशन हा ना, मुंबईवरून दुरून येतात. ते काय 2 बस भरून आली बघा गाईज, बसा येते डायरेक्ट मोठ्या मोठ्या. आता तुम्हीच सोचा किती फेमस मंदिर असेल हे. आणि आताच बनलंय, प्राणप्रतिष्ठा झाली त्याची, प्राणप्रतिष्ठा. मी थोडं बोबडं बोलत असेल तर थोडंसं हे करून घ्या, है ना गाईज. दे माझी सेल्फी स्टिक दे, आता आपण जेवूया. आदिबाल माझी सेल्फी स्टिक दे. तर तुझ्याकडे ना बघा, असं सूर्यनारायण पण आता जेवणार आहे. इकडे सूर्यदेव आहे, सूर्यदेव दिसताय का नाही दिसताय? ये बेटा, हॅलो, कालू आणि वाईट ब्लॅक अँड व्हाईट. एक पण टमाटर नाही. खाडा आहे का व्हिडिओ? निघतो ना? नाही निघत. याने काढ थोडासा. खाडा थोडंसं. हो बरंच ठीक आहे. घे. तो पळून जाईल.
शपथ, खूप दूर. त्याला मारत असेल करू नको हा. ये आता खाली देऊ. मॅडम तुमची भाजी पण खायचं. छान लागतं. खराब नाही झालं. नाही झालं. करू बंद आता. लवकर म्हणा. हे बघा शिरा पण आणलाय. चुकीचं सांगत असतील तर हा हे चुकीचं सांगता. तिने का त्यांनी बी सांगलं चुकीचं. त्यांना बी तरी माहिती असेल तरी लिवेल होतं ना हे. तू पुढे जाऊ ना आता आपण. संजीवला दाल भात खायचं असेल तर खाऊन घेऊ. दुपारच्या टायमाला प्रॉपर जेवण पाहिजे. दाल भात भाजी चपाती संध्याकाळ. काय वाजतंय. बघू शकता गाईज आमचं झालंय जेवण. आता झालं आता इकडं पसारा. सगळी घाण उचलून एका साईडला ठेवते. पण आपल्याला न पसारा करता कारण की स्वच्छता इथं खूप आहे गाईज. खूप स्वच्छता आहे बघू शकता तुम्ही. तर म्हणून मी सगळं घेऊन चालले आणि तिकडे कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहे. नाही तर तुम्ही बोलशाल जेवले आणि कसं पसारा असंच करून गेले. आपण असं नाही करू. पण हे कशासाठी ठेवलंय. एक कुत्रं आलं होतं बिचारं पळालंय. तर त्या कुत्र्यासाठी फक्त आपण हे जेवण ठेवलंय. बाकी सगळं आपण घेऊन चाललोय. हा हे बघा हिने संत्री पण टाकून दिली आमच्या संजीवनीने. तर हे बघा सगळा पसारा आपण भरून घेतलाय. फक्त चपात्या आणि बट्ट्याच ठेवलंय कारण की ते कुत्रं येईल ना ते खाऊन घेईल हे ना. तर चला गाईस नाही तर तुम्ही बोलशाल की खाल्लं आणि पसारा केला. तर बघू शकतो आवरेज सगळं उचलून घेतलंय आमचा पसारा हे ना. पूर्ण स्वच्छ. पूर्ण स्वच्छता अभियान. कारण की इकडे सगळं स्वच्छताचे घाण कुठंच दिसणार नाही तुम्हाला. आम्ही पूर्ण फिरून आलो. एवढं जंगलासार घाण नाही आहे. तर म्हणून आपला पसारा आपण भरून घेतलाय. तर आपण कुठेतरी डस्टबिन बघू आणि त्यात टाकून देऊ. तर चला टाटा बाय बाय. राधे कृष्णा राधे कृष्णा. आणि आता सनसेट व्हायला आला. एवढं सुंदर दिसणार आहे ना. आणि आपण आता असंच चाललो टर्न मारून. आणि इकडे अंधारात तर खूप. आणि अजूनपर्यंत बस भरून भरून येते. आपण एवढं घाबरतो आणि बस अजून भरून भरून येतात बघा. जाऊ का तुम्हाला बसा. हे बघा हे ना बस अजून येताच आहे भरून भरून भरून. खूप बस येते म्हणजे त्या लोकांना किती टाइम होणार आहे. खूप झालं आता मिनिटात आणि सनसेट होणार आहे. तिकडे पण बघ किती रश आहे. बघा किती क्राऊड आहे इकडे पण. म्हणजे अजून पण लोक येतात. म्हणजे संध्याकाळी लोक येतात. आणि स्वतःचीच गाडी करून येतात. वडापाव पण लावला इकडे. चला बाय 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 बाय. या साईडला बाय बाय. आपण चाललोय तिकडनं. कोणतरी आले वाटते इथे. आई माझं कोणतरी आलंय बघा. आज सगळे बंद आहे. इकडे ना फेमस लोकच येत आहे गाईला. आणि तशीच सेलिब्रिटीज येत आहे. पण आम्ही पण काही सेलिब्रिटी होऊन कम नाही आहे. आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटली आतमध्ये माहिती. लाईन पण लावली गेली. लोक बोलले तुम्ही जावा तुम्ही VIP आमच्यासाठी. डायरेक्ट असं बोलले ना. आणि पप्पा बोलता मला पण घेतलं. तर माझ्या संख्या त्यालाच एंट्री भेटली. हे बघ गाड्या येत्याच बघ. हा भाई गाड्या येत्याच येतच आहे बोलणं. तर काही कोणी येत आहे. आणि तो पार पाहिला कृष्ण भगवानचा गोवर्धन पर्वत पाहिला. अजून एक कारा येतच आहे. म्हणजे काय संध्याकाळचं नाही आपलं येत आहे लोक.
हा तिथून नाहीये का रस्ता इकडे नाही आहे खोला असेल घुसू बिसू नका बाबा जाऊ दे चल खोल आहे. किती सुंदर वाटतंय ना सूर्यफूल सारखे नकलीच वाटतंय ते. नकली वाटतंय जवळ जवळच्या सगळ्यांनी तोडूनच नेले असेल एवढे सुंदर दिसतात याच्यात बी असेल का याच्यात बी असेल हो मग घेऊन जाऊ का बी तरी येलो कलरचं फुलं आहे खूप सुंदर फुलं आहे आम्ही तोडायचा प्रयत्न करतोय थोडासा फुलं ती बाई बघते झाड तोडू नको किती हाईट आहे हा भारी वाटतं ना फुलं व्हिडिओ नाही बनत पासून खूप लांब आपल्या आपल्या गावाला तर चला आपण जातोय एक सबस्क्रायबर वाढलाय आहे आपल्याला आम्हाला भेटला बाजार तर आम्ही चाललो होतो थोडासा बाजार करायला कारण की गाव सारखा बाजार येते म्हणून आम्ही चाललो होतो गावात बाजार करायला काय या गावात ना काय माहिती काय हो गावाचं नाव विरारच आहे ना, विरारलाच आहे. विरारलाच आहे का हा, विरारलाच आहे. चला गाईज विरार मध्ये चालू आहे आपण इकडून तरी लपवून ठेवली वाटतं गावचा बाजार झिंगे बिंगे तर नाही घेऊ शकत आपण मार्केट चालू आहे आता कुठे चांगली जागा आहे. मंदिर पण आहे हा खरंच लपला हा ना रे भारी आहे रे. भारी दिसतंय ना? आम्ही आलो इकडे डेअरीवर बोलता येतं डेअरीमध्ये खूप छान काय काय व्हरायटीचं होते कारण खूप साऱ्या म्हशी आहे ना इकडे म्हणून डेअरीवर आलो आहे आता आपण दूध घ्यायला काय घ्यायचं रे आपल्याला तूप घ्यायचं आहे का दूध घ्यायचं आहे ती बोलते लस्सी प्यायची. लस्सी पेशी घे पे मग नाही मला नाही प्यायची बाबा माझं पोट फुल भरलेलं आहे बघा ग्रीन किती भारी वाटतंय हा ना हा तिकडे पत्ता आहे विकायला ठेवलं 60 रुपयाला एक झाड घेतो ही तुळशी बघ ना किती सुंदर आहे बघ आहे ना आपल्यासारखंच मग आपल्या तुळशीचं पण भारी आहे ना घेतो झाड हा ते काय झाड आहे ते नको आणि घेऊन इथं खाऊ पण शकता काउंटर पण आहे हा भाई अरे बापरे गाय माता देख भाई गाय माता देख ना गाय माता देख ते सुंदर वाटते गाईस घे काय घ्यायचं तर चला गाईज आपण घेऊया इतकं छान लोकेशन आहे इतकं छान लोकेशनला शूट करायला आलो तर आपण काय ना काय आपल्याला घ्यावं लागेल तर चला आपण घेऊया ना काय घेऊ चला लस्सी चला गाईज आणि लस्सीचा टेस्ट पण खूप छान आहे घेतल्या आम्ही 4 लस्स्या. घेतलंय आणि लस्सीचा टेस्ट खूप छान आहे हा आधी पिऊन गेलाय म्हणून हा हो घेऊन खूप छान आहे. एकदा या आणि मग टेस्ट करून बघा. खूप छान आहे चला फेमस लस्सी आणि लस्सीचा टेस्ट पण छान आहे तर चला आणि बघू शकता हायजीनचं खूप ध्यान ठेवलं आहे एकदम क्लीन आणि क्लीन एवढं आहे ना किती साफसुथरी आणि व्यवस्थित आहे ना हे बघा मक्खन खूप छान वाटतंय आले पप्पा पप्पा आले आले मग 2 झाडं घेता आपण हा कढीपत्त्याचा बी घेऊन कढीपत्त्याचं एक घेऊ आणि एक अजवानचं घेऊ लक्ष देशील ना पाणी कसं टाकायचं शिकवलं ना तुला तसंच टाकलं ना पाणी चला गाईस झाली आपली लस्सी आता आपण पिऊया लस्सी आणि लोकेशन पाहू शकता तुम्ही किती छान आहे भारी वाटतं मस्त बोला मला त्याची टाक. असं जस्ट पुढे. कसं वाटतंय गाईस गाय माता बघू शकतो छान वाटतं ना तर चला आता आपण ही लस्सी पिऊन झाली लस्सी पण खूप छान होती हा गाईस झाडं पण सुंदर सुंदर आहे शमी शमी हा बरोबर आहे बघ आपल्याकडे होतं ना मम्मी. हा ना हे शमीचं झाड इथे ट्रॅक नाही दिला घ्यायचं केवढ्याला प्राईज नाही दिला नाही चल तिथे बघू बाहेर. हे झाड 200-250 रुपयाला मग ते पण लिहिलं असं. पप्पा घेत आहे वाडीच्या आयावर गोकर्ण हे एक फुल आहे एक कलर का म्हणजे या फुल का खत्म हुआ 2 कलर का
हे गोकर्ण आहे मॅडम, गोकर्ण आहे. हा गेलं तर संतपुष्पी बोलतो उसको, संतांची पूजा करतात. आतडी बॅगवाली पण येते, 100 रुपये येते. पॉटवाली 250 रुपये. हा 120 दोन्ही पण 180. तिथे एक लक्की ट्री आपल्या घरी तसं. हे बघ कसं त्या लोकांनी कसं उगवलं, असं आपण बी उगवू. बाई हे लक्की ट्री देख ना, हे आपल्याकडे आहे ना. मग त्यांनी उगवलं तसं टेक्निक ना, काहीतरी वाकडं वाकडं करून. तू पण तसं कर, उगून जाईन. चला झालं का, घेतला ओके. चला हे बघ खाऊचे पानं असे पण होते आपल्याकडे, छोटं झाडू. हे असं होतं ना भाई, आपण ध्यान देत नाही एवढं महागा मोलाचं झाड. आणि बघ किती महाग आहे. हे बघ 250 रुपये भाई, 250 रुपये. हे आमच्या गावाला आहे. हा चला घ्या, एक एक झाड घ्या. झाडं पण घेतले, लस्सी बी पिऊन झाली. आता आपण चाललो आहे. आता पप्पा बघ कोणते झाड घेत आहे. 350 रुपयाचे दे. हा आता इकडे म्हशी किती आहे. डेअरीज बाजूला आहे म्हणून इकडे दूध सगळं भेटतं, व्यवस्थित भेटतात. लस्सी पण छान भेटली. 80 रुपयाला एक लस्सी होती, पण छान होती. तर चला पण जातोय आता. आपलं झालं सगळं घेऊन. आपण एक कढीपत्त्याचं झाड घेतलंय आणि खत घेतलंय, लस्सी पिऊन झालंय आपलं. तर चला आता आपण निघतो आणि आपल्या रिक्षात बसतो. तर मंदिराचं पण दर्शन झालंय आणि डेअरी बघा अशी बाहेरून आहे. डेअरी बाहेरून आहे. चला आपण जातो. माहितीने विचारून ये ना, विचारून ये. हा विचारून ये ना. आता परत आता घेतलं आम्ही मिसल पाव खायला, है ना. लो तुमको जितना मिर्ची चाहिए. नहीं पानी का बोतल चाहिए क्या. हा रोड नाही करायचा, हा रोड खूप खराब आहे. या रोड ना घडी घडी गाडी उचकती है ना भैया. ये देख मानवीन लक्षण नाही ना, अशा गाड्या चालता इथं. आणि आम्हाला आता रात्र झाली, आता आम्ही घरी पोहोचतोय. तर चला गाईज आपण ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो, कारण व्हिडिओला इथंच एंड करतो. बाय. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये.